महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमच्या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत डेटा स्ट्रक्चर फॉर BCA, BCS आणि BSc CS मध्ये लिंकेड लिस्ट काय असतं. व्हॉट इज लिंकेड लिस्ट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ॲरे काय असतं. तर तो जर व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर बघा, आपण आज बघणार आहोत लिंकेड लिस्ट काय असतं, ती काय यूज केली जाते, तर त्याच्याविषयी आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, लिंकेड लिस्ट काय आहे की इट इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स बट द एलिमेंट्स आर नॉट स्टोर इन कंटिन्युअस लोकेशन. बघा, जेव्हा आपण ॲरे बघितला होता तर ॲरे मध्ये काय होतं, जेव्हा आपण समजा आपण 5 डेटा घेतले तर ते स्टोर कसे होतील, तर 1 झाल्याच्या नंतर 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 4 अशा प्रकारे स्टोर होत असतं ॲरे मध्ये. लिंकेड लिस्ट मध्ये काय होतं की कंटिन्युअस मॅनर मध्ये स्टोर नाही होत. हे असं पण होऊ शकतं की 1 च्या नंतर 3 येईल, 3 च्या नंतर 7 येईल, त्यानंतर 2 येईल. अशा प्रकारे जेव्हा स्टोर होत असतं तर त्याला आपण लिंकेड लिस्ट म्हणतो. याच्यामध्ये पण एलिमेंट्स असतात, पण ते स्टोर होताना कंटिन्युअस मॅनर मध्ये नाही स्टोर होत. त्यामध्ये आपण याच्यामध्ये जे एक डेटा असतो बघा, याला नोड म्हटलं जातं. याच्यामध्ये नोड्स म्हणतात आपण. त्याच्यामध्ये एलिमेंट्स असताना याच्यामध्ये एक नोड असते. इथे बघा, मी लिंकेड लिस्टचं एक एक्झाम्पल दिलेली. ही लिंकेड लिस्ट आहे ज्याच्यामध्ये हा एक नोड आहे, त्यानंतर हा एक नोड आहे, त्यानंतर हा एक नोड आहे. बघा, हा एक नोड मध्ये 2 पार्ट आहे बघा. एक तर आहे डेटा, त्यानंतर लिंक. दुसऱ्या नोड मध्ये परत एक डेटा, लिंक, त्यानंतर याच्यामध्ये पण डेटा आणि नल आहे. आता बघा, याचा अर्थ काय की हा डेटा जो पण आपण डेटा स्टोर करणार आहोत हा इथे स्टोर होतो, या पार्ट मध्ये डेटा स्टोर होतो. आणि हे जे लिंक पार्ट आहे याच्यामध्ये काय स्टोर होतं, तर पुढच्या नोडचा ऍड्रेस, पुढच्या नोडचा जो पण मेमरी लोकेशन असेल ते याच्यामध्ये स्टोर होतं. तसंच सिमिलरली इथे याचा जो डेटा असेल तो स्टोर होईल आणि यामध्ये पुढच्या नोडची जी पण ऍड्रेस असेल, मेमरी लोकेशन असेल, ती इथे स्टोर होते. आणि इथे नल काय आहे, तर मी 3च नोडचा घेतलेला बघा. याची जी लोकेशन आहे ती याच्यामध्ये स्टोर केलेली आहे आणि याची जी लोकेशन आहे ती याच्यामध्ये स्टोर केलेली आहे. पण पुढे मी कोणताही डेटा घेतलेला नाही, तर तेव्हा मला इथे नल लिहावं लागेल. इथे कोणतीही मी प्रोव्हाइड नाही केलेली. याचा अर्थ इथे हा जो लिंकेड लिस्ट आहे इथे संपतोय, त्यामुळे मी इथे नल लिहिलेला आहे. बघा, याच्यामध्ये आहे इट कन्सिस्ट 2 पार्ट. वन इज डेटा पार्ट अँड सेकंड इज लिंक पार्ट विच स्टोर द ऍड्रेस ऑफ द नेक्स्ट नोड. जी पण मेमरी लोकेशन असेल नेक्स्ट नोडची ती इथे तुम्हाला लिंक मध्ये दिसते. तर हा असतो लिंकेड लिस्ट. बघा, काय झालं की आपण आपल्याकडे ॲरे होता, पण आपण लिंकेड लिस्ट काय यूज करतो, तर ॲरे मध्ये काय होतं, आपण जेवढी साईज दिलेली, समजा मी इथे 5 साईज दिले तर मी तेवढंच इथे ऍड करू शकतो. याची फिक्स होऊन जाते, कारण मी याची जी साईज आहे ती नंतर वाढवू नाही शकत. मी जर 6 एलिमेंट टाकले तर ते 6वा एलिमेंट याच्यामध्ये बसणार नाही. त्यामुळे आपण काय करतोय, लिंकेड लिस्ट वापरतो. लिंकेड लिस्ट मध्ये काय होतंय, डेटा आपण स्टोअर करतोय, पण जेव्हा जर आपल्याला एखादा डेटा ऍड करायचा असेल एक्स्ट्रा समजा, तर आपण तो ऍड करू शकतो लिंकेड लिस्ट मध्ये. म्हणून आपण ॲरे असताना सुद्धा लिंकेड लिस्ट यूज करतो, कारण आपल्याला जर समजा माहिती नसेल की किती डेटा आपल्याला स्टोअर करायचा आहे, तेव्हा आपण लिंकेड लिस्ट यूज करू शकतो. समजा आता आपल्याला माहितीच नाही की आपल्याला 5 एलिमेंट घ्यायचे किंवा 10 एलिमेंट घ्यायचे, आणि आपण तिथे काय केलं, ॲरे घेतला 5 साईजचा आणि डेटा जो स्टोअर करायचा तो 10 साईजचा आला. मग तशा वेळेस आपला जो प्रोग्राम असेल तो एरर देईल त्यामध्ये. त्यासाठी आपण काय करतो, तशा वेळेस जर आपल्याला डेटा माहिती नसेल किती आहे तर आपण लिंकेड लिस्ट यूज करतो. मग जर डेटा कमी असेल तर चालून जाईल, किंवा जास्ती पण असेल तरी पण आपण तो ऍड करू शकतो. इथे नलच्या ऐवजी पुढच्या नोडचा ऍड्रेस द्यायचा, झालं, एवढंच करायचं काम आहे. त्यामुळे आपण लिंकेड लिस्ट यूज करत असतो. आणि याच्या रिलेटेड जर काही समजलं नसेल, काही नसेल, तर मला कमेंट मध्ये विचारू शकता. मी तिथे पण तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.